नमस्कार मैत्रिणींनो. मी स्वप्ना उपासनी माझ्या समिधा मोती क्रिएशन आणि क्राफ्ट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज मी ही कॉर्नर रांगोळी बनवलेली आहे नवीन डिझाईनची. तर ही कशी बनवायची तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण हे मधलं जे फूल आहे ते फूल बनवणार आहोत. थोडं नवीन प्रकारचं आणि बनवायला एकदम सोपी आणि लवकर बनणारं फूल आहे. खूप कमी वेळ लागतो बनवायला आणि खूप सोपी आहे. तुम्ही इझिली बनवू शकता. तर चला पाहूया. सर्वात प्रथम आपण हे फूल बनवणार आहोत. तर यासाठी आपण 5 नंबरचे मोती घेणार आहोत. 5 नंबरचे रेड आणि येलो. तुम्ही कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता. या प्रकारे रेड आणि ग्रीनमध्येही बनवू शकता किंवा दुसऱ्या कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता. सर्वप्रथम आपल्याला 3 मोती घेऊन या प्रकारे नॉट बांधून घ्यायची आहे. जसे आपण 4 किंवा 5 मोती घेऊन एक सर्कल करतो त्याचप्रमाणे हे 3 मोती घेऊन आपल्याला हा एक ट्रायंगल बनवून घ्यायचा आहे या प्रकारे. मग जिथे आपली नॉड आहे तिथं ना पहिल्या मोत्यामध्ये आपल्याला सुई फिरवायची आहे. तर त्यातनं आपण सुई काढून घेतलेली आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे एक पिवळा मोती. हा एक पिवळा मोती मी घेतलेला आहे. हा एक पिवळा मोती घेऊन आपल्याला ज्या रेड मोत्यातनं सुई निघाली आहे त्यातनं पुढच्या रेड मोत्यामध्ये सुई टाकायची आहे. एका मोत्यातनं काढून दुसऱ्या मोत्यामध्ये या प्रकारे. आता परत एक येलो मोती. आता ज्या मोत्यातनं सुई निघाली आहे तो सोडून त्याच्या पुढचा मोती, त्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. हे बघा. आता परत एक येलो मोती घेऊन आपल्याला ज्या रेड मोत्यातनं सुई निघाली त्यातला पुढचा रेड मोती, त्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. हे बघा या प्रकारे तुमचा एक त्रिकोण तयार होईल. हा ट्रायंगल तयार झाला आहे. आता ज्या रेड मोत्यात सुई आहे त्याच्या पुढचा येलो मोती, त्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. हे बघा. आता आपल्याला सुईमध्ये 9 येलो कलरचे मोती घ्यायचे आहे. 9 येलो कलरचे मोती. हे बघा. 6 येलो कलरचे मोती घ्यायचे आहे. 9 येलो कलरचे मोती आपल्याला घ्यायचे आहे. आपण 9 येलो कलरचे मोती घेतलेले आहे. आता हे वरचे 3 मोती सोडून हा वरून चौथा जो मोती आहे त्यातनं आपल्याला खालच्या भागाने सुई ओढायची आहे. 3 मोती सोडून द्यायचे आणि खालच्या भागाने चौथ्या मोत्यातनं खालच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. हे बघा. थोडंसं घट्ट ओढत चला. या प्रकारे. आता आपल्याला 4 येलो कलरचे मोती घ्यायचे आहे. आता सुईमध्ये आपण 4 येलो कलरचे मोती घेऊन घेऊ. हे बघा. 4 येलो कलरचे मोती आपण घेतलेले आहे. आता हे 3 मोती सोडून आपण चौथ्या मोत्यातनं सुई काढलेली होती. आता इथं ना 4 मोती सोडून द्यायचे. 1 2 3 4 हे 4 मोती सोडले तर हा 5वा मोती, यातनं आपल्याला खालच्या भागाने सुई ओढून घ्यायची. 4 मोती सोडून द्यायचे आणि हा 5वा मोती आणि ज्या मेन बेस मोती होता त्यातनं पण आपण सुई ओढून घेऊ एकाच वेळी. हे बघा. हे 4 मोती सोडले. 1 2 3 4 आणि हा 5वा मोती आणि हा बेस मोती ज्यातनं आपण आधी सुई काढली होती. तर यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. हे बघा. आता परत आपल्याला 9 मोती घ्यायचे आहे. 9 येलो कलरचे मोती. सुईमध्ये 9 येलो कलरचे मोती घेऊन घेऊ. हे बघा. 9 मोती घेऊन घेतले. आता परत आपल्याला सेम करायचं आहे. 3 मोती वरचे सोडून द्या आणि चौथ्या मोत्यातनं खालच्या भागाने सुई ओढून घ्या. 3 मोती सोडलेले आहे आणि चौथ्या भागातनं आपण सुई ओढलेली आहे.
परत आपल्याला 4 मोती घ्यायचे आहे. 4 येलो कलरचे मोती आपण घेऊन घेऊ. चार मोती घेतलेले आहे. परत सेम 4 मोती सोडून द्या आणि 5व्या मोत्यातनं सुई ओढायची खालच्या भागाने. 1 2 3 4 हे 4 मोती सोडलेले. हा 5 मोती आणि हा बेस मोती यातनं सुई ओढून घ्यायची आहे. बेस मोती थोडा पाहून घ्या, आपल्याला पुन्हा पुन्हा त्यातनं सुई ओढायची आहे म्हणून. हे बघ, या प्रकारे तयार झाला आहे. आता आपल्याला सुई या मोत्यातनं या, आता सुई आपल्याला पुन्हा वरच्या भागाने न्यायची आहे. त्यासाठी आपण या मोत्यातनं काढूया आणि या 2 मोत्यातनं. हे बघा, या 3 मोत्यातनं आपण सुई वरच्या भागाने ओढून घेऊ. आता आपल्याला सुईमध्ये 6 येलो कलरचे मोती घ्यायचे. 6 येलो कलरचे मोती घेतलेले आहे. आता परत 3 वरचे 3 सोडून द्यायचे आहे आणि 4थ्या मोत्यातनं खालच्या भागाने सुई ओढायची. घट्ट ओढत चला. आता 2 येलो कलरचे मोती, 2 येलो कलरचे मोती घेऊन ज्या पाकळीतनं आपण आधी सुई काढली होती ती सोडून द्यायची आणि पुढची जी पाकळी आहे त्यातले हे पहा, हे 4 मोती होते मधले, तर हे वरचे 2 सोडून द्यायचे आणि खालचे हे 2 मोती यातनं आपल्याला सुई काढायची. खालचे हे 2 मोती यातनं सुई काढायची आहे. हे बघा, हे बघा, या प्रकारे या 2 याच्यातनं आणि यातनं आणि या अशा 4 मोत्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. आता ही आपली एक पाकळी रेडी झाली आहे. आता आपल्याला ही सेम पाकळी या येलो मोत्यात आणि या येलो मोत्यातही बनवायची. त्यासाठी आपण या रेड मोत्यातनं या येलो मोत्यामध्ये येणार आहोत. तर आता आपण जी सुई आहे ती या रेड मोत्यामधनं काढूया. हे पहा, आणि या येलो मोत्यामध्ये. या प्रकारे आता सेम जशी आपण ही पाकळी बनवली तशीच आपण ही आणि ही पण बनवून घेऊया. ही बघा, माझी दुसरी पाकळी बनवून तयार झाली आहे. आता मी तिसरी पाकळी बनवणार आहे. त्यासाठी मी सुई जी आहे या 3ऱ्या पिवळ्या मोत्यामध्ये नेणार आहे. ही बघा, मी तिसरी पाकळी बनवून घेते, तुम्हीही बनवून घ्या. हे बघा, या प्रकारे आपल्याला फूल बनवून घ्यायचं आहे. आता आपण हा भाग बनवणार आहोत. यासाठी आपल्याला सुई कोणत्याही पाकळीच्या मधल्या पाकळीचा हा वरचा मोती इथपर्यंत आणायची आहे.
हे बघा, वरच्या भागाने आपण सुई आणलेली आहे. आता आपल्याला एक रेड, एक येलो आणि एक रेड असे 3 मोती घेऊन घ्यायचे आहे. एक रेड, एक येलो आणि एक पुन्हा रेड असे 3 मोती घेऊन ज्या मोत्यातनं सुई काढली आहे त्याच मोत्यातनं सेम डायरेक्शनने आपण सुई ओढून घेऊ. हे बघा, आता सुई आपल्याला या येलो मोत्यामध्ये आणायची. त्यासाठी आपल्याला ज्या साईडनी मोती आहे, ज्या साईडनी सुई आहे त्या साईडचा रेड मोती आणि वरचा येलो मोती या प्रकारे सुई ओढून घ्यायची आहे. आता परत जशी आपण पाकळी इथे बनवलेली होती, ही पाकळी, या पाकळ्या जशी आपण बनवलेल्या तशीच आपल्याला इथे एक पाकळी बनवून घ्यायची आहे. फक्त एकच बनवायची आहे. हे बघा, हे जे आहे सुई आता आपली इथे आहे. तर जशी ती पाकळी बनवली तशीच आपल्याला इथे सेम पाकळी बनवून घ्यायची. आता आपण एकच बनवणार आहोत. तर ही एक, मग तिच्यावरती एक, त्याचप्रकारे दुसऱ्या साईडने ही मधातली एक पाकळी आहे ही सोडून द्यायची आणि या जो 2 पाकळ्या यांना 2 भागांनी आपण सेम प्रकारे पाकळी बनवणार आहोत. तर असं बनवल्यावर तुम्हाला तुमची कॉर्नर रांगोळी मिळेल. तर नक्की बनवून पहा. हे बघा, हे फूल आपण बनवलेलं आहे आणि हे इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता सेम पाकळी तुम्हाला बनवायची आहे इथे आणि परत या पाकळीतून वरती यायचं आणि ही दुसरी पाकळी बनवायची. याच प्रकारे इथपर्यंत बनवलेली, मग ही पाकळी बनवायची, वरच्या मोत्यामध्ये यायचं, चौकोन बनवायचा आणि या मोत्यासोबत परत या 3 पाकळ्या बनेल. या प्रकारे तुम्ही हिला कॉर्नर रांगोळीही बनवू शकता. तर जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की बनवून पहा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.